नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका आणि आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण समजून घेतो अर्थकारण, गुंतवणूक, जागतिक घडामोडी आणि त्यांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर होणारा परिणाम. आज रविवार आणि आजचा आपला खास विषय आहे म्हाडा लॉटरी 2026. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातंय का घराचं स्वप्न? एकेकाळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा हे मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटासाठी आशेचा किरण होतं. स्वतःचं घर या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणारी ही सर्वात विश्वासार्ह योजना मानली जात होती. पण 2026 मध्ये हेच चित्र बदलताना दिसत आहे. आज म्हाडाकडे घरं आहेत पण खरेदीदार नाही, लॉटरी आहे पण प्रतिसाद थंड आहे. आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे घराच्या झपाट्याने वाढलेल्या किमती. यंदा 2026 मध्ये मुंबईसाठी सुमारे 2640 घरांची लॉटरी म्हाडाने जाहीर केली. पण या घरांच्या किमती पाहिल्या तर सामान्य माणूस सुरुवातीलाच मागे हटतो. EWS गटासाठी घर हे 29 लाखापासून सुरू होतं. 1 BHK साठी 50 ते 90 लाख या दरम्यान घराचा भाव आहे. 2 BHK साठी किंमत थेट 1 कोटीच्या पुढे जाते. इतकेच नाही तर मुंबईच्या मध्यवर्ती भागात जसं ताडदेव, दादर, वरळी किंवा प्रभादेवी इथल्या म्हाडांच्या घराच्या किमती काही कोटींच्या घरात आहेत. म्हणजेच जिथे लोकेशन चांगलं आहे तिथे किंमत परवडत नाही आणि जिथे किंमत थोडी कमी आहे तिथे लोकेशन ते खूप दूर आहे. हीच आजची सर्वात मोठी विसंगती आहे. जर आपण मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर हा बदल अचानक झालेला नाही. 2010 ते 2012 दरम्यान म्हाडाची 1 BHK घरं हे 10 ते 20 लाखात मिळत होती. 2015 मध्ये ती किंमत 20 ते 30 लाख इतकी झाली. 2018 ते 2020 मध्ये ही किंमत 30 ते 50 लाख इतक्या दरम्यान झाली. 2023 मध्ये ही किंमत 40 ते 70 लाख आणि आता म्हणजे 2026 मध्ये ही किंमत 50 ते 90 लाख या दरम्यान आली आहे. म्हणजेच गेल्या दशकात घराच्या किमती या 3 ते 4 पटीने वाढल्या आहेत. पण सामान्य माणसांचं उत्पन्न तितकं वाढलेलं दिसत नाही आणि हितेच खरी समस्या ही सुरू होते. आज शहरात मध्यमवर्गीय व्यक्तीचा सरासरी पगार हा 30 ते 70 हजारांच्या दरम्यान आहे आणि जर आपण 50 लाखाचं घर घ्यायचं असेल तर EMI हा साधारण 40 ते 45 हजार येतो. म्हणजेच पूर्ण पगार हा EMI मध्ये जाणार. त्यातच डाऊन पेमेंट, कागदपत्र खर्च आणि रोजचा घर खर्च. यामुळे अनेकांना लॉटरी लागली तरी घर घेणं शक्य होत नाही आणि काही जण यामुळेच अर्ज करत नाही. यामुळेच यंदा अर्जाची संख्या ही देखील लक्षणीयरित्या कमी झाली आहे. पण या सगळ्यात एक नवीन आणि महत्त्वाचा बदल देखील समोर येतो आणि तो म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्सची वाढती स्पर्धा. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, विरार या भागात अनेकांना म्हाडाची घरे लागली. पण त्यांनी ती घरे घेतलीच नाही, कारण त्याच बजेटमध्ये प्रायव्हेट बिल्डरकडे अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतात. ज्या ठिकाणी क्लब हाऊस, जिम, पार्किंग, सिक्युरिटी आणि चांगली कनेक्टिव्हिटी देखील स्वस्तात मिळते. आणि काही ठिकाणी या प्रायव्हेट बिल्डर्सच्या घरांच्या किमती या म्हाडापेक्षा देखील कमी असतात. यामुळे लोक आता स्पष्टपणे म्हणू लागले आहेत, म्हाडा महाग आणि प्रायव्हेट बिल्डर हे चांगले आहेत. दुसरी मोठी समस्या म्हणजे लोकेशन. म्हाडाची अनेक घरं शहरांबाहेर आहेत. विरार, पनवेल, कल्याण सारख्या भागात जिथून रोज 2 ते 3 तास प्रवास करावा लागतो. सुविधा मर्यादित आहेत, त्यामुळे अनेक लोक घर घेतल्यानंतर देखील तिथे राहायला जात नाही आणि काही ठिकाणी ते घरं विकून टाकतात. इथूनच सुरू होतो पुनर्विक्रीचा बाजार, जिथे घर ही गरज न राहता गुंतवणूक बनते. लोक घर घेतात आणि जास्त भावात विकतात आणि शेवटी ज्या गरजूंसाठी ही योजना होती तेच लोक साखळी बाहेर फेकले जातात. शहरांच्या मध्यवर्ती भागातली घरे देखील ही सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्राउंड रियालिटी पाहिली तर चित्र आणखी स्पष्ट होतं. काही जण सांगतात लॉटरी लागली पण EMI परवडत नाही म्हणून घर सोडले. तर अजून काही जण सांगतात घर शहराबाहेर आहेत, रोज 2 ते 3 तासाचा प्रवास शक्य नाही यामुळे घर सोडतो. आणखी काही लोक सांगतात की गुंतवणूक म्हणून घर घेतले होतं. या तिन्ही वाक्य वेगळी असली तरी निष्कर्ष एकच आहे, घर ही आता गरज राहिलेली नाही, ती एक आर्थिक व्यवहार आणि नफा मिळवण्याचं साधन बनली आहे. अनेकांनी म्हाडाच्या घरांच्या दर्जाबाबत देखील तक्रारी नोंदवल्या आहेत. यासोबतच म्हाडाची प्रोसेस देखील सध्या पूर्णपणे डिजिटल असल्याने डिजिटल जगापासून दूर असलेल्या लोकांना यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासोबतच डॉक्युमेंट अपलोडिंग, बँकिंग व्यवहार यामध्ये देखील अनेक तक्रारी या नोंदवल्या गेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमागे अनेक कारणे आहेत. जमीन महाग झाली आहे, बांधकाम खर्च वाढला आहे, कर आणि शुल्क हे वाढले आहेत,
धोरणांमध्ये त्रुटी आहेत आणि या गुंतवणूकदारांचा हस्तक्षेप देखील वाढला आहे. यामुळे परवडणाऱ्या घरांचा तुटवडा हा निर्माण झाला आहे. यावर उपाय काय? सरकार आणि म्हाडाने आता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. घरांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणं, खऱ्या गरजूंसाठी स्वतंत्र कोटा तयार करणं, पुनर्विक्रीवर काही मर्यादा आणणं, गृहकर्जावर सवलत देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहराजवळ परवडणारी आणि सुविधा असलेली घरं उपलब्ध करून देणं. कारण घर फक्त हे 4 भिंतीचं नसतं, तर त्याचसोबत जगण्याची सोय देखील होते. आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे की घर हा हक्क आहे की लक्झरी? कारण आजच्या परिस्थितीत मध्यवर्तीय भागात घर घेणं म्हणजे लक्झरी आणि शहराबाहेर घर घेणं म्हणजे रोजच्या जीवनाशी तडजोड. या 2 टोकांमध्ये सामान्य माणूस हा अडकला आहे. म्हाडा लॉटरी 2026ने हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर स्वतःचं घर घेणं हे स्वप्न हळूहळू सामान्य माणसाच्या हातातून निसटत जाईल. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.